मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती आज दुसऱ्या दिवशी सुद्धा उपोषणावर ठाम आहेत। आझाद मैदानात हे आंदोलन सुरू असून यावेळेला आज संभाजीराजेंचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली। मराठा आरक्षणावरून कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या। आपण ही दोन्ही दृश्य पाहतो। वेगवेगळ्या ठिकाणून लोक संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्यासाठी इथे एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे कार्यकर्ते सुद्धा अतिशय आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांची गर्दी हळूहळू वाढते असं दिसतंय आणि त्याच वेळेला कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सुद्धा जोरदार बाचाबाची झाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर हा सगळा समाज अस्वस्थ आहे। संभाजीराजेंनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यातल्या एकाही आश्वासनाची सरकारनं पूर्तता केलेली नाही असा आरोप भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। सरकारबद्दलचा लोकांचा आता विश्वास पूर्णपणे संपलेला आहे आणि म्हणून सरकारच्या या निष्क्रियतेबद्दल किंवा सरकारने जी समाजाची फसवणूक केली आहे त्याच्या विरोधात छत्रपती संभाजी महाराजांनी आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केवळ या समाजाची केलेली फसवणूक आहे आणि त्याविरोधात संभाजी महाराजांनी पुकारलेलं जे आंदोलन आहे त्याला संपूर्ण पाठिंबा या निमित्ताने व्यक्त करण्यास आम्ही संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतो। इकडे राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असून आता मराठा समाजाचा अंत पाहू नका असा इशारा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलाय। तर राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूरमध्ये लाक्षणिक उपोषण सुद्धा सुरू केलं आहे। संयमी नेतृत्व आहे। खरं तर त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या संयमामुळे समाज जो आहे तो शांत आहे, परंतु प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते। आपलेच छत्रपती उपोषणाला बसलेत आणि राज्य सरकार त्यांची दखलही घेत नाही। आपल्याच छत्रपतींना राज्य सरकार खोटं बोलवतंय, फसवणूक त्यांची करते। हे कसं कोणाला काय आता मला शब्दही कमी पडायला लागलेत। इतकी मोठी फसवणूक चाललेली आहे आणि हा जो उद्रेक आहे तो जर तातडीने सरकारने योग्य कारवाई नाही केली तर कुठल्या मर्यादेपर्यंत जाईल सांगता येत नाही। राज्यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येतोय, मात्र सरसकट बूस्टर डोसची मागणी सध्या राज्याची नाही, पण पुढचा निर्णय केंद्राच्या सूचनेनुसार घेऊ असं म्हटलंय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी। अद्याप महाराष्ट्राच्या टास्क फोर्सची तशी कोणत्याही प्रकारची औपचारिक मागणी नसल्याचंही त्यांनी म्हटलं। राज्यात सर्व नागरिकांना सरसकट बूस्टर डोस देण्याच्या चर्चेला राजेश टोपे यांनी पूर्णविराम दिलाय। फोर्स महाराष्ट्राची जी आहे त्यांनी तशी कुठलीही मागणी केलेली नाही की 100% सगळ्यांना बूस्टर डोस द्यावं। पण मला एवढं वाटतं की केंद्र शासन जे काही राईट ठरवेल, आता आपल्या त्यांचा रिसर्च असतो, त्यांच्या सॅम्पल केसेसच्या स्टडीज असतात, ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आहेत तर या सगळ्या मला असं वाटतं की त्यांचं मार्गदर्शन जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण त्या पद्धतीनं काम करत राहू। यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।